खेळणार आहोत आपली दुसरी फेरी. हे म्हणा ती सगळ्यांना ठाऊक झालेली आहे. वहिनी, फेरी अशी आहे की मी तुम्हाला एक अक्षर देणार. त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू तुम्ही इथे घेऊन यायच्या आहेत कोणाच्याही मदतीशिवाय. वहिनी, 1 मिनिटाची वेळ आहे. 5ही वस्तू जर आणल्या तुम्ही, प्रत्येक वस्तूला 100 रुपये मिळणार आणि 5ही वस्तू आणल्या तर आणखी 500 रुपये बोनस मिळणार. म्हणजे एकूण 1000 रुपये तुम्ही जिंकू शकता. तुमच्यासाठी अक्षर आहे ल. तुमची वेळ सुरू झाली. हा. वहिनी, 1च मिनिट आहे बरं का. तुमचं आपलं 5 मिनिट असल्यासारखं चाललंय. फटाफट. या वहिनी या. काय काय आणलं वहिनी तुम्ही? लसूण, बरोबर. लिपस्टिक, बरोबर. लाल रंगाचं पुस्तक, हा. आणि लाल कुंकू. नाही वहिनी, लाल रंगाचं पुस्तक आणि लाल कुंकू हे नाही धरलं जाणार. त्याप्रमाणे लिपस्टिक, लसूण, त्याप्रमाणे लायटर तुम्ही आणू शकला असतात, लवंग. मग तसे काही केस कम लांब केस असं म्हणून तुम्ही लक्ष अक्षरावरून सुरू होणारी वस्तू आणायची. लाटणं होतं. वहिनी, 2च वस्तू तुम्ही आणण्यात यश मिळवलं. हे 100 आणि 200 रुपये फक्त तुम्हाला मिळत आहेत. आज खेळ वाळुंजकर वहिनींसोबत. बघूया. वाळुंजकर वहिनींच्या घरी आपण आहोत आणि खेळणार आहोत नवीन फेरी. वहिनी, मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे. त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 5 वस्तू तुम्ही इथे आणायच्या. मिस्टरांच्या हातात द्यायच्या. म्हणजे हा, त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या. कुणीही बोलायचं नाही मध्ये मध्ये. पुढच्या राऊंड मध्ये तुम्ही सगळे बोलू शकता, सगळे मदत करू शकता. हा, 1 मिनिटाच्या आत आणल्यात ना 5 वस्तू, प्रत्येक वस्तूला 100 रुपये. शिवाय 5 आणल्या तर 500 रुपये बोनस. तुमच्यासाठीचा अक्षर आहे प. अरे वहिनी, वेळ संपली. या वहिनी, काय काय आणलं तुम्ही? पाणी आणलं, पेन आणलं, पॉकेट आणलं आणि पापड. पापड, परात होती, पोळी होती, पुस्तक. एवढे पैसे मी तुम्हाला देणार होतो, एवढे रुपये 1000. पण आता 1, 2, 3 आणि 4 फक्त 400 रुपये तुम्हाला मिळतात. थँक्यू. शब्द कोडा खेळताना मात्र लक्ष द्या आणि मग त्याप्रमाणे खेळा. सगळे मदत करू शकतात त्यात तुम्हाला. तो काय खेळ तुम्हाला समजून सांगतो. पण आधी तो खेळणार आहोत कांबळे वहिनींसोबत. वहिनी, शब्द कोड सोडवायचंय. मी तुम्हाला एक एक गोष्ट विचारणार, त्याप्रमाणे क्लू तुम्हाला मिळते आणि त्याप्रमाणे तुम्ही ते सोडवत जायचं. सगळ्यांनी मदत केली तरी चालेल. पण हे 5 वस्तू, या 5 वस्तू किंवा 5 पदार्थ पूर्ण झाल्यानंतर यातल्या एका पदार्थाची निवड तुम्ही करायची किंवा एका वस्तूची निवड करायची की तुम्हाला काय वाटतं कुठे सोन्याचा दागिना असू शकेल 1 ग्रामचा. तो दागिना तिकडे आहे. ठीक आहे. तुम्ही तो बरोबर क्लू जर ओळखला तर तुम्हाला 500 रुपये मिळतील त्याचे. हे सोडवल्याचे 500 रुपये, शिवाय क्लू ओळखल्याचे 500 रुपये. पण त्यानंतर क्लू सांगितल्या तुम्हाला फक्त 30 सेकंद मिळणार आहेत दागिना जाऊन आणण्यासाठी, तो शोधण्यासाठी आणि आणण्यासाठी. त्यात तुम्हाला दागिना मिळाला तर मिळाला, जर नाही मिळाला तर नाही. बरं, क्लू तुम्ही चुकीचा ओळखला, इथे दागिना नाहीच आहे, पण तरी तुम्ही शोधाशोध करून दागिना मिळवला, दागिना तुमचा, पण 500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ओके, आपण सोडवायला सुरुवात करूया. एक उभं जे आहे ते म्हणजे फ्रीज.
फ्रीजला मराठीत काय म्हणतात? शीतगृह शीतगृह शीतगृह. शीतपेटी शीतपेटी सगळे काही म्हणाले तरी मी तुमचं ऐकणार. शीतपेटी शीतपेटी. बरं, 2 आडवजे अंथरतात. सतरंजी सतरंजी सतरंजीशी सही. 3 आडवजे आहे. कुंकवाची जागा हिनं घेतली आहे. टिकली ना? टिकली तुमच्याकडनं ऐकल्याशिवाय लिहिणार नाही. बाकीचे काय हो, तुमच्यावर राग असलेली माणसं इथे येऊन चुकीचं सांगत असतात. नाही हो, असं होऊ शकतं. असं काय, पुण्यात काही घडू शकतं बरं का. हो. 4 उभं. थांब चहा यातून घेतात. कब्बशी हा. 5 नंबर आडवं. नाही निर्मळ मन तर काय करशील? टिंब टिंब. साबण साबण. आता मला नीट सांगा की कुठे दागिना आहे असं तुम्हाला वाटतंय? फक्त वहिनी तुम्ही बोलायचं, बाकी कोणीही बोलायचं नाही आता. आणि तो बोलल्या बोलल्या तुमचं शीतपेटी झालं. 30 सेकंद सुरू. वहिनी शीतपेटी हे बरोबर ओळखलं तुम्ही, आणि बरोबर तिकडून दागिना. तर हा सोन्याचा 1 ग्रामचा गारगार दागिना तुम्हाला मिळतोय. हे शब्द कोड सोडवल्याबद्दल आणि 100, 200, 300, 400, 500 क्लू बरोबर ओळखल्याबद्दल. थँक्यू. वा, वहिनींचं जाम छान चाललंय. वाळुंजकर वहिनींना बघूया आता हे बरोबर सोडवता येते का. त्यांच्याकडे असे हुशार शेजारी आहेत का? वाळुंजकर वहिनींच्या घरी आपण आहोत आणि खेळणार आहोत शब्दकोड. वहिनी, शब्दकोड संपूर्ण झालं की मग त्याचे 500 रुपये तुम्हाला मिळतील. हा, त्यानंतर मी तुम्हाला विचारणार, त्याप्रमाणे तुम्ही सांगायचं की कुठला क्लू तुम्हाला वाटतो की तिथे 1 ग्रामचा सोन्याचा दागिना असेल बुवा. तो तुम्ही बरोबर ओळखलात तर त्याचे 500 रुपये मिळतील. हा, आणि मग तुम्ही जाऊन आणायचा सोन्याचा दागिना. त्यासाठी 30 सेकंद तुम्हाला आहेत. 30 सेकंदाच्या आत तो तुम्ही शोधायचा आहे. बरं, तुम्ही क्लू चुकीचा ओळखलात पण सोन्याचा दागिना मात्र तुम्हाला मिळाला. दागिना तुमचा 500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे वहिनी, नीट लक्ष द्या. एक उभी वस्तू काय आहे तर घरात येण्याआधी किंवा बाहेर जाण्याआधी पाय यावर पडतोच पडतो. पाय पुसणे. पाय पुसणी. बर, ठीक आहे वहिनी. आता दुसरी आडवी वस्तू जी आहे बुक. त्याला पुस्तक. पुस्तक. बर. 3 आडवी वस्तू जी आहे यातून चहा गाळतात. गाळणे. गाळणी. बर. 4 उभी वस्तू याचा हलवा करतात. गाजर. र. आणि 5 आडवी वस्तू याची चव गोड असते. साखर. साखर. आता मला सांगा यातली कुठली एक वस्तू, कुठला क्लू वाटतो की जिथे सोन्याचा दागिना असेल? गाजर. हा? गाजर. गाजर. ओके वहिनी, तुमची वेळ सुरू झाली. 30 सेकंद. हा सोन्याचा दागिना, गारगार दागिना तुमचा. आणि या व्यतिरिक्त वहिनी हे 500 रुपयाचे क्लू ओळखलाय ते 500, 1000 रुपये तुमचे. वा. आता मानाची पैठणी कोणाला मिळणार, कोण ठरणार आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर? आता आपण खेळ खेळूया, मग आपल्याला कळेल. वाळुंजकर वहिनी की कांबळे वहिनी? चला लवकर. बर, तर आता कांबळे वहिनी आणि वाळुंजकर वहिनी खेळणार आहेत. पैठणीसाठीचा खेळ आहे. तो खेळ असा आहे की या 2 ज्या रिंग तुम्हाला दिलेल्या आहेत त्या 2 रिंग, 2 वर्तुळ, या 2 पुढच्या ठोकळ्यांच्या मधून जायला पाहिजे. आता तुमची रिंग त्या ठोकळ्यांच्या मधून जात असताना तुमचा ठोकळा जर पडला तर ते गुण ग्राह्य धरले जाणार नाही. दोघांनाही 10-10 संधी आहे. नीट खेळा. ती रिंग जरा जड आहे, आरामात खेळा. वहिनी, तुमची वेळ सुरू होते आता. खेळा. हा, ओके. हा, खेळा. 3 संधी झालेल्या. हा, चला 4 खेळा. गेलेली आहे. हो, थांबा, बघूया काय आहे ते.
बरं ओके, त्याच्यातनं गेली पाहिजे ना वहिनी. क्या हाँ क्या व्हेरी गुड. 4-3 हाँ क्या 7 चान्स झाले. 5-3 क्या वहिनी. व्हेरी गुड. थांबा 5-3 क्या. व्हेरी गुड. थांबा चला 4-6 नाही. थांबा आता थांबा. हा 6-5. कांबळे वहिनींनी ती जी रिंग होती ती 5 वेळेला त्या 2 ठोकळ्यांच्या मधून पास केली. त्या आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत. त्यांना झी मराठी तर्फे ही भेटवस्तू. पण वाळुंजकर वहिनींच्या घरी फारच जास्त आनंद झालेला आहे. पण मला एक सांगावं लागेल, जरी ती रिंग 6 वेळेला वाळुंजकर वहिनींनी त्या 2 ठोकळ्यांच्या मधून पास केलेली असली तरी ती व्यवस्थितरित्या आणि प्रॉपररित्या पास झाली. ती तुमच्याकडून तुम्ही व्यवस्थित खेळ खेळलात. पण ती पास होणं महत्वाचं होतं. तो नियम आपण सांगितलेला नव्हता, त्यामुळेच त्या विजेत्या ठरलेल्या आहेत. पण विजेत्या ठरलेल्या आहेत शेवटी वाळुंजकर वहिनी. त्यांना झी मराठी तर्फे आणि रूपसंगम तर्फे ही मानाची भरभरी. चला आजचा एपिसोड इथे संपला. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू सो मच.